आज 8 फेब्रुवारी 2024 गुरुवार पौष मास कृष्ण पक्ष तिथी त्रयोदशी। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। सर्वोच्च न्यायालय राष्ट्रवादी बाबतचा निवडणूक आयोगाचा निकाल रद्द करणार का? घटना तज्ञ उल्हास बापट काय म्हणाले? निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले, त्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला। त्याचबरोबर घटना तज्ञ उल्हास बापट यांनी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। बापट म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निकालामुळे लोकशाहीचं अधपतन होताना दिसत आहे। अशा निकालांद्वारे राज्यघटनेची पायमल्ली केली जात आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर बंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे। ज्याच्याकडे बहुमत आहे त्याच्या बाजूने निकाल देणं चुकीचं आहे। मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भारताला धमकी, चीनचा मात्र यावर डोळा। मालदीवची सीमा आणि सागरी क्षेत्र निश्चित करण्याचा अधिकार भारताला देण्याच्या कराराचे नूतनीकरण करणार नाही, अशी अधिकृत माहिती देखील त्यांनी दिली। मुइझू यांच्या या भारताविरोधी भूमिकेमुळे चीन आता याचा निश्चितच फायदा घेण्याच्या तयारीत आहे। मालदीव सरकारला चीनच्या हिंद महासागराच्या आत आपल्या जमिनीवर सागरी देखरेख केंद्र बांधण्याची परवानगी देऊ शकते। मुइझू म्हणाले की त्यांचे सरकार मालदीवचे लष्कर, नौदल आणि हवाई दल मजबूत करेल, जेणेकरून धोक्यांना तोंड देता येईल। मालदीव व चीनचे बरेच कर्ज आहे। एकूण कर्जाच्या 20% कर्ज चीनचे आहे। चीन छोट्या छोट्या देशांना कर्ज देऊन त्यांना आपला गुलाम बनवतो। चीनची ही चाल अनेक देशांच्या लक्षातही येत नाही। मालदीव देखील त्याच मार्गावर आहे। कुवेतवरून चोरून मग समुद्रमार्गे भारतात प्रवेश, मुंबईच्या समुद्रात सापडली संशयास्पद बोट। मुंबईच्या समुद्रात कुलाब्याजवळ सोमवारी संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे। अब्दुल्ला शरीफा ही बोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून कुवेतवरून पळून आल्याचे बोटीवरील 3 तरुणांनी सांगितले। भारतीय असल्याचा दावा या तरुणांनी केला असून याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितले। शरद पवार गटाचं नाव ठरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते। त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही नावं दिली होती। त्यामध्ये निवडणूक आयोगाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव त्यांना दिलं आहे। शरद पवार यांच्या हातून जो पक्ष गेला त्यातीलच राष्ट्रवादी हे नाव आणि नवीन नावात शरद पवारांचं स्वतःचं नाव हे मिश्रण या नवीन नावात दिसून येत आहे। शरद पवार गट हा वटवृक्ष या नवीन चिन्हासाठी आग्रही असल्याची माहितीही समोर येत आहे। याबद्दल लवकरच निर्णय लागण्याची शक्यता आहे। गोवा बनणार जागतिक अभ्यासाचं केंद्र। गोव्यातील NIT आणि IIT मुळे गोवा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यास केंद्र म्हणून पुढे येणार आहे। गोवा हे फक्त जागतिक पसंतीचे पर्यटन स्थळच नव्हे, तरी संत आणि कलाकारांची भूमीही आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत विकसित गोवा या प्रदर्शनाचे उद्घाटन केले। या प्रदर्शनात 10 स्टॉल उघडण्यात आले आहेत। यावेळी पंतप्रधानांनी सर्व स्टॉलला भेट देत स्वयंसेवकांकडून माहितीही जाणून घेतली। इस्रो गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट। इस्रो अंतराळात रोबोट पाठवण्यासाठी सज्ज। इस्रो अंतराळात रोबोट पाठवणार आहे। या रोबोटचं नाव व्योममित्र आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने संस्कृत शब्द व्योम आणि मित्र एकत्र करून रोबोटला व्योममित्र असे नाव दिले आहे। व्योममित्र रोबोला मानवी शरीराप्रमाणे तयार करण्यात आले आहे। अवकाशात मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतात याची चाचणी आणि परीक्षण करण्यासाठी आधी हा रोबोट अवकाशात पाठवण्यात येणार आहे। सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले EVM मशीनचे कंट्रोल युनिट सापडले। 24 तासात 2 चोरट्यांना अटक। पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात 2 चोरट्यांना या प्रकरणी अटक केली आहे। पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिटसह जेजुरीमधून अटक केली। नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवार आणि रविवार अशी 2 दिवस तहसील कार्यालयात सुट्टी होती। सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडलेलं आढळून आलं। या ठिकाणी असलेल्या EVM मशीनमधून एक EVM मशीन चोरीला गेल्याचं समजताच एकच खळबळ उडाली होती।
मीरा भाईंदर आणि वसई विरार वासियांसाठी खुशखबर, लवकरच वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा। भाईंदर ते वसई 1.5 तासाचा प्रवास आता 10 मिनिटांचा सुखकर होणार आहे। आपली वाहने बोटीत टाकून पुढील प्रवास करू शकतात। खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने भाईंदर आणि वसई इथे तयार झालेल्या रोरो जेट्टीची पाहणी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच पार पाडली। या जेट्टी रोरो सेवेसाठी सज्ज आहेत। लवकरच ही सेवा सुरू करा असे पत्र महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे खासदार राजन विचारे यांनी केली आहे। तुपकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जिल्हावासियांचं लक्ष। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतमालाला भाव मिळण्यासाठी अनेक आंदोलनं केली। या आंदोलनातील गुन्ह्यात मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला असून या महत्त्वाच्या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे। रविकांत तुपकरांचा जामीन कायम राहतो का? रविकांत तुपकर पुन्हा कारागृहात जातात का? हे बघणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। मनमाडला डॉक्टर आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याचे आज होणार लोकार्पण, हेलिकॉप्टरने होणार पुतळ्यावर पुष्पवृष्टी। नाशिकच्या मनमाडमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। जगविख्यात पूज्य पंडित डॉक्टर राहुल बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे आज लोकार्पण संपन्न होणार आहे। यावेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। लोकार्पण सोहळ्यानिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून निळे ध्वज, पताका, निळ्या आकाश कंदिलाने अवघे शहर सजले आहे। गेल्या 40 वर्षापासून पूर्णाकृती पुतळ्याची मागणी असलेला प्रश्न मार्गी लागल्याने डॉक्टर आंबेडकरांच्या अनुयायांनी समाधान व्यक्त केले। मोठी बातमी, फडणवीसांच्या घरी रात्री गुप्त बैठक, भाजप मनसे युती जवळपास निश्चित। मनसेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजपाबरोबर युतीची चर्चा मनसे करत आहे का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची फडणवीसांना भेट घेतल्यानं युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे। RBI कडून महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांची रक्कम बुडणार का? RBI कडून आता देशातील एका बँकेवर सक्त कारवाई करत नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे। रिझर्व्ह बँकच्या वतीनं महाराष्ट्रातील कमिशनर फॉर कॉर्पोरेशन अँड रजिस्टर ऑफ कॉर्पोरेटिव्ह सोसायटीला या संदर्भातील निर्देश दिले असून जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक बसमात नगर बंद करून एक लिक्विडेटर नियुक्त करण्यास सांगितले आहे। लिक्विडेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खातेदारांना डिपॉझिट इन्शुरन्स क्लेमच्या माध्यमातून त्यांची रक्कम दिली जाणार आहे। इथं 5 लाखांपर्यंतची रक्कम खातेदारांना मिळणार असून ही रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या वतीनं देण्यात येणार आहे। हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार, सिडकोतून या भागात 3322 घर विक्रीसाठी उपलब्ध। सिडको महामंडळातर्फे देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महागृहनिर्माण योजना जानेवारी 2024चा शुभारंभ करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत तळोजा येथील नवी मुंबई मेट्रो आणि द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू MTHLच्या पासून अगदी नजीकच्या भागात 3322 घर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत। सिडकोच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार 26 जानेवारी 2024 पासूनच या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्जास सुरुवात झाली आहे, ज्यानंतर आता या योजनेची सोडत 19 एप्रिल 2024 रोजी काढण्यात येणार आहे। सेव्हिंग अकाउंट मध्ये असायला हवा कमीत कमी बॅलन्स, वाचा SBI, HDFC, ICICI बँकेत मिनिमम बॅलन्स मर्यादा किती? बँक बाजारच्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बचत खाते असल्यास मेट्रो आणि शहरी भागातील SBI बँकेच्या शाखांमध्ये बचत प्लस खाती असलेल्या ग्राहकांना 3000 रुपये किमान शिल्लक ठेवणे आवश्यक असून निमशहरी भागात असलेल्या SBI बँकेच्या शाखांमध्ये बचत खातेधारकांना 2000 तर ग्रामीण भागातील बचत खातेधारकांना किमान 1000 रुपये शिल्लक खात्यात ठेवणे आवश्यक आहे।
तसेच HDFC बँकेच्या शहरी आणि मेट्रो ठिकाणी नियमित बचत खाते असलेल्या ग्राहकांनी 10,000 तर ग्रामीण आणि निमशहरी बँक खात्यांमध्ये बचत खाती असलेल्या ग्राहकांनी अनुक्रमे 5,000 आणि 2,500 रुपयांची सरासरी मासिक शिल्लक राखली पाहिजे। धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मिठागराच्या जागेत सरकारकडून स्पष्टता नसल्याने संभ्रम। धारावी पुनर्विकासातील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील मिठागरांच्या 283 एकर जमिनीची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे। या जमिनी मिळाल्यास मुलुंड डम्पिंग ग्राउंड व जकात नाक्याजवळची 64 एकरची पालिकेची जागा सरकार सोडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। सरकारने मिठागरांच्या जमिनीची मागणी करताना याबाबत स्पष्टता न दिल्याने धारावी व मुलुंडमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। दरम्यान तूर्त तरी मुलुंडमधील दोन्ही जागा सरकारला देण्यासाठी पालिकेने आपली तयारी सुरू ठेवली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 357 कोटींचा निधी। अमरावती जिल्ह्यात वाढीव निकषाने मदत मिळणार। यंदा अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात नुकसान केले आहे। यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती। त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 357 कोटींचा निधी मंजूर झाला असून वाढीव निकषाने शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। अमरावती जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने 3,22,944 शेतकऱ्यांच्या 2,06,265 हेक्टरमधील पिकांचे 33% वर नुकसान झाले होते। यासाठी वाढीव निकषाप्रमाणे 357.95 कोटीचा निधी शासनाने मंजूर केला असून या निधीला मान्यता सुद्धा मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। पुणे पोलिसात मोठे फेरबदल होणार। 700 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या। 5 वर्षापासून अधिक काळ एकाच पोलीस ठाण्यात आणि विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे। यासाठी एकाच पोलीस ठाण्यात तसेच गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा आणि पोलीस मुख्यालयात 5 वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागवली आहे। येत्या 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहे। पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना समोर बोलावून त्यांनी मागितलेल्या 3 पर्यायानुसार करण्यात येणार आहेत। नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार। ठाणे दादर रेल्वे स्थानकांबाबत महत्त्वाची माहिती। दादरचे प्लॅटफॉर्म क्रमांक 10, 11 आणि ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5, 6 चे रुंदीकरण करण्यात येणार आहे। कारण गर्दीच्या वेळी या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभं राहण्यास खूप त्रास सहन करावा लागतो। त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी देखील याच प्लॅटफॉर्मवर उभे असतात। मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मे 2024 पर्यंत या प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 11 आणि 12 प्लॅटफॉर्मच्या मध्ये एकच प्लॅटफॉर्म आहे। म्हणजेच 11 वर ट्रेन आल्यास प्रवासी दोन्ही प्लॅटफॉर्मवर उतरू शकतात। त्यासाठीच प्लॅटफॉर्म क्रमांक 12च्या इथून ग्रिल हटवून त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे। कृष्णेच्या पात्रात सापडली विष्णूची प्राचीन मूर्ती। दिसायला रामलल्ला सारखी शिवलिंग ही सापडलं। कर्नाटकात नदी पात्रात शिवलिंग आणि विष्णूची मूर्ती सापडली आहे। मूर्ती 1000 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातंय। अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली। कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील एका गावात भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली। या मूर्तीच्या चारी बाजूंना दशावतार कोरण्यात आले आहेत। कृष्णा नदीच्या पात्रात ही मूर्ती सापडली। शिवलिंग आणि विष्णूची मूर्ती 1000 वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे। मूर्ती 11व्या किंवा 12व्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग आता भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे। मोठी बातमी, राहुल गांधी अमेठीतून लोकसभा न लढण्याची शक्यता। सोनिया गांधींनाही तेलंगणातून लढण्याचा प्रस्ताव। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुद्धा काल सोनिया गांधी यांची या संदर्भात भेटही घेतल्याचं पुढे आलंय। मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढणार नाहीत। मागच्या वेळेस ते निवडणूक लढले होते, मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं। तसेच सोनिया गांधी सुद्धा तेलंगणातून निवडणूक लढणार आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। तसेच राहुल गांधीच्या सुद्धा दोन्ही जागा या दक्षिण भारतातल्याच असतील असंही सांगण्यात येत आहे। खरं तर अमेठी हा गांधी परिवाराचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता। त्या ठिकाणी स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना मात दिली होती, त्यांचा पराभव केला। त्यामुळे यावेळी राहुल गांधी कोणता मतदारसंघ निवडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। भारतीय फिनटेक उद्योग विस्तारासाठी सज्ज। 2030 पर्यंत उद्योग 1.66 लाख कोटी रुपयांचा होणार।
द डिजिटल फिफ्थ चिराटे व्हेंचर्सद्वारे एक अहवाल जारी केला आहे. येणाऱ्या दशकात वित्तीय तंत्रज्ञानामध्ये उच्च वाढ होण्याची शक्यता आहे. 2030 पर्यंत एंटरप्राइजेस फिनटेक उद्योगात $20 अब्ज पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता असल्याची माहिती चिराटे व्हेंचर्सचे संस्थापक चेअरमन सुधीर सेट्टी यांनी दिली. रिटेल आणि MSME क्षेत्रांसाठी बँका आणि NBFC पुढील 10 वर्षात पूर्णपणे डिजिटल होतील असेही म्हणाले. तैवानची कंपनी भारतात करणार 1200 कोटींची गुंतवणूक. या बड्या कंपनीसोबत केला करार. तैवानची सर्वात मोठी कंपनी फॉक्सकॉन हे भारतात नवीन नाव नाही. ॲपलची सर्वात मोठी उत्पादक फॉक्सकॉन भारतात अधिक मजबूतपणे आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने भारतात सेमीकंडक्टर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी कंपनीने आधी वेदांतासोबत भागीदारी केली, पण नंतर फॉक्सकॉनला वेदांत सोडावे लागले. आता फॉक्सकॉनने देशातील सर्वात मोठी ACL कंपनीशी हातमिळवणी केली आहे. ही कंपनी आता फॉक्सकॉन सोबत सेमीकंडक्टर चिप्सवर काम करेल. फॉक्सकॉननेही आपला कारखाना सुरू करण्यासाठी 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा सुद्धा केली आहे. PM किसान योजनेच्या निधीत वाढ होणार का? केंद्र सरकारने स्पष्ट केली भूमिका. सरकार PM किसानची रक्कम 8,000 रुपये किंवा 12,000 रुपये प्रतिवर्ष करण्याचा विचार करत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले की असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. सरकारने आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे. PM किसान ही जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना आहे. शेतकरी केंद्रीय डिजिटल पायाभूत सुविधांनी हे सुनिश्चित केले आहे की या योजनेचे लाभ मध्यस्थांच्या सहभागाशिवाय देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. शेअर बाजार झाला प्रॉफिट बुकिंगचा बळी. सेन्सेक्स 72,150 वर बंद, तर IT सेक्टरवर दबाव. बुधवारी शेअर बाजारात वरच्या स्तरावरून प्रॉफिट बुकिंग झाली, त्यामुळे जोरदार सुरुवात होऊन प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 35 अंकांनी घसरून 72,150 वर आला, ज्याने 72,559 वर उच्चांक गाठला. निफ्टी 22,053 वरून 21,930 वर घसरला. IT स्टॉकच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव आला. याआधी मंगळवारी सेन्सेक्स 454 अंकांनी वाढून बंद झाला होता. तर या होत्या 25 फटाफट मोठ्या बातम्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि PM मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.